नमस्कार, मी वर्षा भस्मारे. मुंबई आउटलुक मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. चला तर मग नजर टाकूया आजच्या झटपट घडामोडींवर. मुंबईच्या रस्त्यांवर लवकरच घोडेस्वार पोलिसांची गस्त असणार आहे. घोडेस्वार पोलीस पथकाला पूर्वजिवंत करण्याच्या मुंबई पोलिसांच्या प्रस्तावाला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. घोडेस्वार पथकासाठी 38.31 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेत. मुंबई पोलीस लवकरच 30 घोडे घेणार आहेत. गर्दीचे ठिकाणं, मोर्चे तसेच समुद्र किनारा आणि पदपथांवर घोडेस्वार गस्त पथक घालणार आहेत. आरटीई अंतर्गत 25% राखीव जागांवरील प्रवेशासाठी 5 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. प्रवेशासाठी पालकांना पुरेसा अवधी मिळावा आणि अधिकाधिक विद्यार्थ्यांना शाळा प्रवेश व्हावा यासाठी प्राथमिक शिक्षण विभागाने मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व क्षेत्रीय अधिकारी यांनी आरटीई 25% प्रवेश प्रक्रियेसाठी देण्यात आलेली मुदतवाढ लक्षात घेऊन विद्यार्थ्यांचे शाळा प्रवेश करावे अशा सूचना राज्य प्राथमिक शिक्षण संचालक यांनी दिल्या आहेत. दूध उत्पादक शेतकऱ्यांना 30 रुपये दर न देणाऱ्या संघावर गुन्हे दाखल करा. आजपासून दूध डेअऱ्यांनी 30 रुपये दर देणे बंधनकारक असेल असा आदेश दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला आहे. राज्य सरकार प्रति लिटर दुधासाठी 5 रुपये अनुदान देणार आहे. आजपासून दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधाला 35 रुपये दर मिळणार आहे. दुधाची माहिती मिळावी यासाठी विशेष ॲप तयार करण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्याच दिवशी सामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री लागणार आहे. कारण 1 तारखेपासून विविध वस्तूंच्या दरात बदल झाला आहे. उदाहरणार्थ गॅस सिलेंडरचे दर वाढले आहेत. सरकारी तेल कंपन्या म्हणजे OMCS यांनी दिलेल्या माहितीनुसार LPG गॅस सिलेंडरच्या दरात बदल झाला आहे. सिलेंडरच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे. सरकारी तेल कंपन्यांनी दिलेल्या माहितीनुसार LPG गॅस सिलेंडरच्या किमतीत झालेला बदल हा फक्त व्यावसायिक सिलेंडरसाठी असणार आहे. त्यामुळे 19 किलोच्या सिलेंडरच्या किमतीत 6.5 रुपयांची किरकोळ वाढ करण्यात आली आहे. बदल झालेले हे नवे दर आजपासून लागू झाले आहेत. भारताचे माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटर अंशुमन गायकवाड यांचं कर्करोगानं काल निधन झालं. त्यांनी वयाच्या 71व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. अंशुमन गायकवाड यांनी रक्ताच्या कर्करोगाशी दीर्घकाळ संघर्ष केला. लंडनमधल्या किंग्स कॉलेज रुग्णालयात त्यांच्यावर नुकतेच उपचार करण्यात आले होते. गेल्या काही महिन्यात ते लंडनहून भारतात परतले, पण गायकवाड यांची कर्करोगाशी सुरू असलेली झुंज अखेर अपयशी ठरली.